खेवलकर यांनी अंमली पदार्थ सेवन केलेला नाही, त्यांनी विकत आणला नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळावा असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर प्रांजल खेवलकर यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। खेवलकर यांनी अंमली पदार्थ सेवन केला नसल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। त्यांनी विकत आणलेला देखील नाहीये हा अंमली पदार्थ असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरज नाहीये, त्यांना जामीन मिळावा असं देखील त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपली प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। खेवलकर यांनी अंमली पदार्थ सेवन केला नाही असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात त्यांची काही टेस्ट करण्यात आली होती का? पुण्यातील खराडी भागात झालेल्या पार्टी संदर्भात डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असताना त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला आहे की माझे अशील म्हणजे खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नाहीये आणि त्यांनी हे अंमली पदार्थ विकत सुद्धा आणलेले नाहीये, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची पोलीस कोठडी मिळू नये आणि तात्काळ जामीन द्यावा असा युक्तिवाद जो आहे तो विजयसिंह ठोंबरे म्हणजे खेवलकर यांचे वकील पुणे न्यायालयाच्या जज जे आहेत त्यांच्या समोर केलेला आहे। हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर आता कोर्टाने त्यांचा निकाल जो आहे तो काही वेळासाठी राखून ठेवलेला आहे आणि आता कोर्ट नेमकं किती दिवसांची पोलीस कोठडी या सगळ्या 7 आरोपींना सुनावतं हे पाहणं महत्वाचं असेल। पण तत्पूर्वी हा युक्तिवाद जो आहे तो कोर्टात चांगलाच रंगला होता, कारण विजयसिंह ठोंबरे जे या खेवलकर यांचे वकील आहेत त्यांनी थेट आरोप केलेला आहे की पोलिसांनीच हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं असून आमच्या अशिलांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थांचं सेवन न केल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता तात्काळ जामीन द्यावा म्हणून। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणातली पाहतोय। प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थ सेवन केला नसल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देऊ नये, त्यांना तात्काळ जामीन मंजूर करावा असं देखील प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी म्हटलंय। आता यावर कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर कोर्टाने आता निकाल राखून ठेवलेला आहे। आता कोर्टाकडून या निकालामध्ये काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।